भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय हि काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा। मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचं लाल बहादूर शास्त्री यांच्या नंतरचं अवतरण म्हणजे आजीवन संघ प्रचारक रामभाऊ बोंडाळे। संपूर्ण आयुष्य संघाच्या जडणघडणीसाठी झोकून देणाऱ्या रामभाऊंचा चंद्रपूर येथील संघ कार्याच्या बळकटीत सिंहाचा वाटा होता। विद्यमान सरसंघचालक परमपूजनीय मोहनजी भागवत यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी प्रदीर्घ काळ राहिलेल्या रामभाऊंचे नानासाहेब भागवतांपासून चिरंजीव युवांश चिन्मय भागवत याचेपर्यंत सगळ्याच भागवत परिवाराशी आत्मीय व कौटुंबिक स्नेहबंध होते। रामभाऊ हे बोंडाळे हे आडनाव लावणारे भागवत होते असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, इतके ते भागवत परिवाराशी एकरूप झाले होते। चला ऐकू तर। समिधा या विवेक प्रकाशननं प्रकाशित केलेल्या पुस्तकातील रवींद्र गोळे यांचा रामभाऊ बोंडाळे यांच्या जीवनाची ओळख करून देणारा एक भावस्पर्शी लेख, या लेखाचं अभिवाचन सादर करत आहेत श्री दत्ता सरदेशमुख। रामभाऊ बोंडाळे संघाचे प्रचारक हे मौन तपस्वी असतात। संघानं दिलेली जबाबदारी पार पाडणं आणि त्याच्यापासून अलिप्त होणं हाच त्यांचा स्वभाव असतो। रामभाऊ बोंडाळे हे अशाच पठडीतलं व्यक्तिमत्व। देवगड तालुक्यातलं जामसंडे हे रामभाऊ बोंडाळे यांचं गाव। 22 एप्रिल 1925 ही त्यांची जन्मतारीख। रामभाऊंचे परिचित गमतीनं म्हणत की रामभाऊ संघापेक्षा 5 महिने मोठे आहेत। त्याच्यावर रामभाऊ म्हणत, संघ मोठा आहे, मी नाही। रामभाऊंचं शिक्षण नगर आणि अमळनेरला झालं। अमळनेरलाच त्यांच्या आयुष्याला संघाचा परिसर स्पर्श झाला। त्यावेळी ते मॅट्रिकची परीक्षा देत होते। त्यांचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग 1939 मध्ये पुण्यात झाला। या वर्गात डॉक्टर हेडगेवार यांचं बौद्धिक ऐकण्याचं भाग्य त्यांना लाभलं। पुढच्या शिक्षणासाठी ते वर्ध्याला आले। वर्ध्यातल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी बीकॉमची पदवी मिळवली। सोबत संघकाम आणि शिक्षण चालूच होतं। 1946ला ते संघ प्रचारक म्हणून काम करायला लागले। मित्रहो, 1948च्या संघबंदीनंतर ते जिल्हा प्रचारक म्हणून चंद्रपूरला गेले। 1982 पर्यंत रामभाऊंचं कार्यक्षेत्र चंद्रपूर जिल्हा आणि चंद्रपूर विभाग हेच होतं। त्यानंतरची 4 वर्ष ते अकोला विभाग प्रचारक म्हणून काम पाहत होते। 1986 नंतर त्यांच्याकडे संघाच्या भांडार विभागाची जबाबदारी आली आणि केंद्र नागपूर झालं। भांडार विभागाचं काम करताना त्यांनी पुस्तक प्रकाशन या विभागाची नीट घडी बसवली। हा झाला रामभाऊ बोंडाळे यांचा प्रचारक जीवनाचा प्रवास। मित्रहो, रामभाऊ 34 वर्ष चंद्रपूर विभागात होते। चंद्रपूरच्या भागवत कुटुंबाशी त्यांचा संबंध आला। जिल्हा संघचालक नानासाहेब भागवत,
विभाग संघचालक मधुकरराव भागवत आणि सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत अशा या 3 पिढ्या रामभाऊ बोंडाळेंनी प्रचारक म्हणून अनुभवल्या. त्याचप्रमाणे चंद्रपूर विभागातल्या असंख्य घरात रामभाऊंचा कौटुंबिक संपर्क होता. पूज्य सुदर्शनजींना संघ शिक्षा वर्गाला जाण्यासाठी आवश्यक त्या शुल्काची व्यवस्था रामभाऊ बोंडाळेंनी केली होती. सुदर्शनजी म्हणत, त्यावेळी रामभाऊंनी जे पैसे दिले त्याचं व्याज मी आजही भरतोय. रामभाऊ संघ संकेत पाळण्यासाठी नेहमी आग्रही असत. आपल्या कार्यपद्धतीचं पालन झालं पाहिजे यावर ते ठाम असत. एकदा अकोला विभागात प्रचारक म्हणून काम करत असताना ते रक्षाबंधन उत्सवात वक्ता म्हणून गेले. संकेताप्रमाणे बौद्धिक सुरू करण्यापूर्वी वैयक्तिक गीत होणं अपेक्षित होतं, पण स्थानिक स्वयंसेवकांनी या गोष्टीचा विचार केलाच नव्हता. रामभाऊ म्हणाले, जोपर्यंत वैयक्तिक गीत होत नाही तोपर्यंत मी बौद्धिक देणार नाही. शेवटी जिल्हा प्रचारकानं वैयक्तिक गीत म्हटलं आणि मगच रामभाऊंनी बौद्धिक दिलं.